नमस्ते, मी कल्पना सूर्यवंशी। आज आपण आपल्या हातावरती ज्या काही गोष्टी वापरतो त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपण आपल्या हातावरती घड्याळ वापरतो किंवा एखादं ब्रेसलेट वापरतो, एखादं कडं वापरतो किंवा जसं बायका बांगड्या वापरतात, मग ते सोन्याचं असू देत, काचेचे असू देत, तर त्या प्रत्येकाला आपले प्लॅनेट हे अटॅच आहेत। म्हणजे आपण कोणत्या धातूचं काय वापरतो याच्यावरती सर्व अवलंबून असते। म्हणजे ते प्लॅनेट आपण ॲक्टिवेट करत असतो। आपल्या कुंडलीमध्ये उजवा हात हा आपल्या 3 नंबरच्या घरामध्ये येतं। तर ह्या 3 नंबरवरून डायरेक्ट 3 नंबरची दृष्टी ही आपल्या भाग्यात जाते। म्हणजे आपलं जे काही भाग्याचं घर आहे त्यामध्ये त्याची दृष्टी जाते। त्यामुळं आपण जे काही उजव्या हातामध्ये एखादी गोष्ट वापरल्यानंतर त्या गोष्टीमुळे कोणतं प्लॅनेट ॲक्टिवेट होते, मग ते शुभफलदायी आहे का, आपल्याला त्याच्यामुळं त्रास होऊ शकतो, हे विचारण्यासाठी तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता। मी तुम्हाला याच्यावरती चांगली माहिती देऊ शकते। जर आपल्याला आपल्या भाग्याला सपोर्ट करणारं प्लॅनेट जर आपण ॲक्टिवेट करायचं असेल तर उजव्या हातावरती नेमकं कोणत्या प्रकारचा, कोणत्या धातूचं, कोणती गोष्ट किंवा कोणत्या प्रकारचं घड्याळ, यात तर मी तुम्हाला अगदी खूप चांगला सल्ला देऊ शकते। कारण मी घड्याळाचा खूप चांगल्या पद्धतीनं माझा अभ्यास झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला अगदी योग्य, तुम्हाला सपोर्ट करणारं, तुमच्या भाग्याला सपोर्ट करणारं, तुमच्या इन्कममध्ये वाढ करणारं, तुमच्या नातेसंबंधांच्यामध्ये चांगला एकोपा आणणारं असं मी तुम्हाला घड्याळ किंवा एखाद्या धाग्यानंसुद्धा तुमचा तो प्रश्न सुटू शकतो। तो कोणत्या कलरचा धागा वापरायचा हे पण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सजेस्ट करू शकते। तसंच आपला डावा हात हा आपल्या इन्कमच्या हाऊसमध्ये येतो तो हात। तर त्या हातावरती पण आपण कोणती गोष्ट वापरल्यानंतर आपल्या इन्कममध्ये, आपल्या डेली इन्कममध्ये कशी वाढ होऊ शकते हे मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते। तसंच त्या घरातून डायरेक्ट त्याची दृष्टी, त्याची 7वी दृष्टी ही आपल्या 5व्या घरावरती येते। म्हणजे 5वं घर हे आपलं पूर्व पुण्याईचं असतं, आपल्या पहिल्या मुलाचं ते घर असतं। तर आपण अशी कोणती गोष्ट वापरल्याने आपल्या मुलाला त्रास पण होऊ शकतो आणि त्याला त्याचा सपोर्ट पण मिळू शकतो। तर यासाठी तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता। मी खाली कमेंट बॉक्समध्ये आमचा जो मोबाईल नंबर आहे ऑफिशियली तो देते, त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क करू शकता, त्याच्यावरती मेसेज पाठवू शकता आणि तुमच्या शंका मला विचारू शकता। मी नक्की तुम्हाला याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं सल्ला देऊ शकते। नमस्ते, थँक्यू।